आज आपल्याकडे जे कपल आले ते उमरज जिल्हा सातारा येथून आहे. त्यांच्या लग्नाला 3 वर्ष झाले होते पण अजूनही मूल होत नव्हतं. ते बेबीसाठी ट्राय करत होते पण त्यांना रिझल्ट येत नव्हते. आपल्याकडे तेव्हा जेव्हा ते आले त्यांना अवघ्या 4थ्या महिन्यात रिझल्ट आले. त्यांची सक्सेस स्टोरी आज आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. माझं नाव प्रणाली पृथ्वीराज जाधव पाटील आणि मी उमरज जिल्हा सातारा इथून आलोय. आणि आम्ही 3 वर्ष झालं बाळासाठी ट्राय करत होतो. आता आमच्या लग्नाला 3 वर्ष होतील पूर्ण. आम्ही ट्राय करत होतो, रिझल्ट काय येत नव्हते. इथं आल्यानंतर लगेच 4थ्या महिन्यात आम्हाला रिझल्ट आले. माझं नाव पृथ्वीराज जाधव पाटील, मी उमरज गावचा आहे आणि लग्नाला आमच्या आता 3 वर्ष झाली. त्यात सुरुवातीच्या 8-9 महिन्यानंतरच आम्ही बाळासाठी प्रयत्न करायला चालू केले. तर तेव्हापासून ते आजपर्यंत इथं आल्यानंतर आम्हाला हे 4थ्या महिन्यातच ट्रीटमेंटच्या 4थ्या महिन्यातच आम्हाला सक्सेस मिळाला, रिझल्ट मिळाला. अच्छा, ह्याच्या आधी कुठं ट्रीटमेंट घेतलेली आणि किती महिने ती ट्रीटमेंट चालू होती? आम्ही सुरुवातीला जालनामध्ये होतो, तिथं 6 महिने घेतली. त्यानंतर गुजरातमध्ये इस्लामपूरमध्ये पण 6 महिनेच घेतली. त्यानंतर आम्ही गुजरातला शिफ्ट झालो. तिथं आम्ही नंतर 4 महिने ट्रीटमेंट घेतली आणि तिथं आम्हाला लॅप्रोस्कोपी करायला सांगितली. मग ती आम्ही केली लॅप्रोस्कोपी पण केली. मग लॅप्रोस्कोपी केल्यानंतर 1-2 महिने आम्ही बघितलं पण काही रिझल्ट नाही आले. मग म्हटलं आणखी ते पुढे काय सांगणार काय. त्याच्यानंतर आम्हाला हा रिझल्ट इथला पत्ता वगैरे कळाला, माहिती कळाली. इथला पत्ता कोणी सांगितलं होतं तुम्हाला? आमचे रिलेटिव्ह आहेत जुनेखेडमध्ये, त्यांनी सांगितलं की असं आमच्या इथं 2-3 जणांना छान रिझल्ट आले, तुम्ही बघात जाऊन. मग आम्ही आलो. परत बरोबर 4थ्या महिन्यात मला रिझल्ट छान मिळाले. कसं वाटतंय तेव्हा आधीचा तो गेलेला वेळ आणि आता रिझल्ट आल्यानंतर आधी कसं वाटतंय डिप्रेशन मध्ये असल्यासारखं, कधी होणार आहे. हिम्मतनगर मध्ये आम्ही ज्यावेळी लॅप्रोस्कोपी केली त्यानंतर 2 महिन्यानंतर म्हणजे आम्ही तर सोडूनच दिलते की बाबा कुठलीच ट्रीटमेंट करायची नाही ह्या हिशोबाने आम्ही तिथं सोडून दिलतं. पण नंतर इथलं कळाल्यानंतर रिलेटिव्ह होते आणि त्यांनी पण सांगितलं की 3-4 लोकांना आले, मग एकदा ट्राय करावं. ते पण आम्ही ज्योतिबाला जाता इथं थांबलेलो होतो. तुमच्यावर पहिली भेट झाली त्यावेळी आम्ही सगळे ज्योतिबाला जाता आपलं म्हणलं घरातले होतं भेटून जाऊया. तिथून जरा औषध घेतल्यानंतर चांगलं वाटायला लागलं आणि तिथून जी मग सुरुवात झाली. त्यात पण मला वाटतंय कदाचित 4 महिन्याच्या आधीच पहिल्या 2-3 महिन्यातच रिझल्ट आले असते, पण आमच्याकडून काही चुका झाल्या. मी आजारी पडलो त्या पिरियड मध्येच वगैरे, तर त्या गोष्टींमुळे थोडंफार अजून पण 4थ्या महिन्यात सुद्धा जे आम्हाला अपेक्षित होतं ते यश आम्हाला मिळालं. चांगलं वाटतं एकदम. म्हणजे पहिल्या दिवशी आम्ही इथं ज्यावेळी आलो आता टेस्ट करण्यासाठी 4थ्या महिन्यात, तर त्यावेळी टेस्ट पॉझिटिव्ह आले असताना सुद्धा आम्हाला पण विश्वास नव्हता. आज ज्यावेळी सोनोग्राफी झाली त्यात रिझल्ट आले तर त्यावेळी आता जरा अजून जास्त छान वाटतंय, रिलॅक्स वाटतंय. तुला आधी कसं वाटत होतं? तू काय सांगत होतीस ना आता की कसं खूप जास्त असं प्रेशर, म्हणजे सगळ्यांना, माझ्या मैत्रिणींना झाली, माझ्या मागून लग्न होऊन सगळ्यांना झाली, मला का नाही होत. डिप्रेशन आल्यासारखं असं रडायचं कोणी घरात नसताना, एकटीनंच असं सगळं व्हायचं मला. मग आता खूप छान वाटते, खूप रिलॅक्स वाटते आता. म्हणजे आपण जेव्हा युपीटी केली त्यावेळी तुम्हाला परत म्हटलीस की कन्फर्म चेक करूयात आपण, चेक करूया खरंच आहे का. म्हणजे तो पिरियड कसा होता म्हणजे ती आपली टेस्ट पॉझिटिव्ह आली तरी मला विश्वास बसत नव्हता की खरंच झालं. आज ज्यावेळी सोनोग्राफी झाली त्यावेळी तर खूप जास्त आनंद झाला. सगळं छान आहे म्हटल्यावर तर खूप जास्त छान वाटते. आज कसं वाटते औषधं एकंदरीत आणि हा रिझल्ट कसा वाटतोय तुम्हाला? औषध माझ्याकडनं तरी जास्त टाळाटाळ झाली मध्ये, पण प्रणाली कंटिन्युअस घेत होती. आणि सगळ्यात महत्वाचं ज्यावेळी आज सोनोग्राफी गेल्यानंतर सोनोग्राफी वाले म्हणले की बाबा बाळाची वाढ वगैरे व्यवस्थित आहे, त्यावेळी जास्त चांगलं वाटतं की बाबा औषध घेतलेल्याचा काय योग्य फायदा झाला. प्रेग्नन्सीज नाही राहिले तर प्रेग्नन्सी राहून व्यवस्थित वाढ होणं हे महत्वाचं ते सुद्धा झालं. त्यामुळे ते एक चांगलं वाटतं की बाबा व्यवस्थित झालं सगळं. आता जी तुम्हाला ट्रीटमेंट चालू होती आयुर्वेदिक औषधाची, आता दुसऱ्या आणि आमच्या औषधामध्ये तुम्हाला काय फरक वाटला? पहिल्यांदा आम्ही जे औषध घेतो त्यावेळी असं वाटायचं तब्येत आता जास्त होती किंवा मग एखाद्या वेळी पिरियडसाठी प्रॉब्लेम यायचा, ह्या गोष्टी व्हायच्या. पण हे औषध घेतल्यापासून असं काहीच नाही, म्हणजे तब्येत वगैरे व्यवस्थित आहे, अशी भूक वगैरे व्यवस्थित लागायची.
झोप वगैरे असं नॅचरली सगळं झाल्यासारखं वाटायचं. औषध खाल्लं तरी असं काही वाटायचं नाही की जास्त आपण औषध खातोय का, जास्त त्याचा काही शरीरावर परिणाम होतोय का, पण असं काही नाही वाटायचं. त्या गोळ्या खाल्ले कसं वाटायचं, जरा जाड झाले का, जरा वजन वाढतंय का माझं, असं दिसायचं पण जास्ती चेहऱ्यावरती. आणि तुला त्यावेळी काय त्रास होत होता तेव्हा पहिल्यांदा मला सांगितलं पीसीओडी. पीसीओडीचा त्रास हा ते आधीपासून होताच गेले 3 वर्ष. हा ज्यावेळी आम्ही जालन्यामध्ये चेक केलं ना त्यावेळी सांगितलं पीसीओडी तुला. मग त्यानंतर मला तसे पिरियड रेग्युलर होते, पण तरी पण ते बोलले की पीसीओडी आहे. 2-3 डॉक्टर बोलले पीसीओडी आहे. हा, पण इथं आल्यानंतर संपूर्ण सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हलीच होत गेल्या. सगळे रिझल्ट वगैरे पण छान आले, त्यामुळे असं आता जरा टेन्शन कमी आहे. आता म्हणजे आपल्या अथर्व फर्टिलिटी सेंटर बद्दल इतरांना जर काही संदेश द्यायचा असेल तर तुम्ही काय संदेश द्याल? हा, इथं नक्की भेट द्या ज्यांना होत नाही. आणि असं काही नाहीये की फी जास्त आहे किंवा काय, नॉर्मली फी मध्ये सगळे ट्रीटमेंट सगळी म्हणजे आपलं रिलेशन वगैरे सगळं नॉर्मल एकदम छान आहे. आणि इथं नक्की ट्रीटमेंट घ्या. रिझल्ट तर 100% येतातच. जर पहिले 1-2 महिने जर काही रिझल्ट नसतील येत तर एक माझं सांगणं आहे की कंटिन्यू करा. एक 6 महिन्यांपर्यंत मॅडमवर सरांवर विश्वास ठेवा आणि जे सांगतात ते कंटिन्यू करा. 6 महिन्यानंतर तुम्ही तुमचा डिसिजन घ्यायला रिकामे आहे, पण मला खात्री आहे 6 महिने जर तुम्ही कंटिन्यू केलं तर तुम्ही यशस्वी होणार. असे क्षण एकदाच येतात आयुष्यात. खूप आभार सगळे आहे. वाट बघत असतात त्या खूप क्षणाची. मोलाचे आणि खूप आनंदाचे क्षण क्षण आहेत. आहेत. खूप जास्त आनंदाचे तुमच्यासाठीच नाही, आमच्यासाठी वाट बघत होतो आम्ही दिवसाची किती वर्ष, 3 वर्ष. 3 वर्ष अगदी. हो ना. हे जे यश आम्हाला मिळालेलं आहे, आम्हाला आमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण झाले, त्यामध्ये तुमचा खूप मोठा हात खूप आहे. मोठा वाटत आहे, खूप जास्ती मोठा त्यासाठी वाटत आहे. मी खूप खूप आभारी आहे खूप तुमचा. आभारी आहे.